तर नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता अजूनपर्यंत महिलांच्या खात्यात जमा झालेला नाहीये। मे महिना निघून गेलेला आहे आणि जून महिना लागलेला आहे, तरी पण अजूनपर्यंत मेचा 11वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेला नाहीये। मे महिन्याचा 11वा हप्ता 31 मे पर्यंत जमा होईल असं वाटत होतं, पण तसं झालं नाहीये। लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणासंदर्भात शासनातर्फे 2 जी.आर प्रसिद्ध करण्यात आले होते, पण अधिकृतपणे तारीख जाहीर करण्यात आलेली नव्हती। काही चॅनलवर लाडकी बहीण योजनेचे पैसे आज जमा होणार आहे, सायंकाळी होणार आहे, उद्या होणार आहे अशा फेक बातम्या पसरवल्या जात आहे। पण आपल्या चॅनलवर अगदी खरी व अधिकृत माहिती देण्यात येते आहे। तर अशीच खरी व अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला खरी व अधिकृत माहिती मिळत राहणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर प्रमाणात गैरप्रकार झालेला आहे। लाडकी बहीण योजना ही निवडणूक समोर असताना सुरू करण्यात आली होती। तर लाडकी बहीण योजनेचे अर्ज अशा भरपूर महिलांनी भरलेले आहेत ज्या या योजनेसाठी पात्रच नव्हत्या, आणि हे अर्ज निवडणूक समोर असल्याने सर्वच अर्ज अप्रूव्ह करून घेण्यात आले, पण आता त्यांची पडताळणी सुरू आहे। अशा भरपूर सरकारी कर्मचारी महिलांनी हे अर्ज भरलेले आहेत व ते अप्रूव्ह होऊन त्यांचे पैसे सुद्धा त्यांना मिळालेले आहेत। तर त्यामध्ये 2652 सरकारी कर्मचारी महिला आतापर्यंत या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे, आणि आता जवळपास 6 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार आहे। आणि या कारणामुळे सरकारी तिजोरीवर बोजा वाढलेला आहे, आणि तो बोजा कमी करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू आहे। तर लाडकी बहीण योजनेचा निधी वितरण करण्यासाठी दुसऱ्या योजनेचा निधी वळवला जात आहे, आणि त्यामुळे हा विलंब होत आहे। तर लाडकी बहीण योजनेचा मेचा 11वा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे या संदर्भात अजूनपर्यंत अधिकृतपणे तारीख जाहीर केलेली नाही आहे। होऊ शकते मे व जून या दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र देण्यात येऊ शकते, पण त्या संदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे। आणि काही चॅनलवर जे तुम्हाला सायंकाळी मिळणार आहे, उद्या मिळणार आहे, आज मिळणार आहे अशा बातम्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका। लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणासंदर्भात महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे हे जेव्हा अधिकृतपणे घोषणा करतील, अधिकृतपणे आपल्या ट्विटरवर व फेसबुक पेजवर माहिती प्रसिद्ध करतील, त्यानंतरच तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे मेच्या 11व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। तर जेव्हा अधिकृतपणे माहिती प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेच। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।